विद्यार्थी मित्र, आज आपण आपल्या इयत्ता 12वीच्या मराठी युवक भारती या पाठ्यपुस्तकातील समास हा व्याकरणातील घटक आज आपल्याला अभ्यासायचा आहे। ही आपली समास या घटकाची 5वी तासिक आहे। आज आपल्याला आपल्या अभ्यासाला असलेल्या समासाचा जो तिसरा प्रकार आहे द्वंद्व समास, त्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे। या पूर्वीच्या 4 तासिकामध्ये आपण समास म्हणजे काय, समासाचे मुख्य प्रकार कोणते आणि दुसरा जो समास आहे तत्पुरुष समास, याचे आपल्या अभ्यासाला असलेले प्रकार आपण अभ्यासलेले। समासाचे मुख्य 4 प्रकार आपण पाहिले। पहिला प्रकार अव्ययभाव समास, दुसरा तत्पुरुष समास, तिसरा प्रकार हा द्वंद्व समास आणि चौथा मुख्य प्रकार आहे तो म्हणजे बहुव्रीही समास। तर समास म्हणजे काय ते आपण मागच्या तासाला अभ्यासले, ते आता आपण थोडक्यात बघूया। समास म्हणजे भाषेतील काटकसर, 2 किंवा अधिक शब्दांचं एकत्रीकरण करून जो एक जोड शब्द आपण तयार करतो तो समास। तो सामासिक शब्द त्याला समास असं म्हटलं जातं। तो सामासिक शब्द कोणत्या शब्दापासून तयार झाला हे फोड करून सांगण्याच्या पद्धतीला विग्रह असं म्हटलं जातं। समासामध्ये 2 किंवा अधिक शब्दांचं एकत्रीकरण केलेलं असतं। उदाहरणार्थ, चंद्राचा उदय झाला म्हणजे चंद्रोदय झाला किंवा चंद्रोदय असा सुटसुटीत आपण शब्द करतो। पोळीसाठी पाट, एवढं लांब लचक न म्हणता पोळपाट असं आपण म्हणतो। 5 वडांचा समुदाय असं न म्हणता पंचवटी असं आपण म्हणतो। म्हणजे या समासामध्ये 2 किंवा अधिक शब्दांचं एकत्रीकरण करून सुटसुटीत असा जोड शब्द तयार करतो। समासी भाषेतील काटकसर आहे। मग हे जोड शब्द तयार करताना त्यामध्ये कमीत कमी 2 पद असतात सामासिक शब्दामध्ये। त्यामध्ये पहिल्या पदाला महत्व असतं, कधी कधी दुसऱ्या पदाला महत्व असतं, कधी कधी दोन्ही पदाबद्दल आपल्याला प्रामुख्याने बोलायचं असतं, कधी कधी दोन्ही पदाबद्दल न बोलता तिसऱ्याच पदाचा आपल्याला उल्लेख करायचा असतो। यावरून समासाचे 4 मुख्य प्रकार पडतात, हे आपण मागच्या तासाला अभ्यासलेले। प्रथम पद प्रधान असेल तर अव्ययभाव समास होतो। उदाहरणार्थ, आमरण किंवा त्या ठिकाणी आमरण अशासारखे त्या ठिकाणी उदाहरणं बघितले। त्यानंतर दुसरं पद प्रधान असेल तर तत्पुरुष समास होतो। तत्पुरुष समासामध्ये दुसरं पद प्रधान असतं, दुसऱ्या पदाबद्दल प्रामुख्यानं आपल्याला बोलायचं असतं। बघा, या ठिकाणी अव्ययभावामध्ये गैरहजर किंवा आमरण, अमृत अशा प्रकारे पहिल्या पदाला प्राधान्य असतं। तर तत्पुरुष समासामध्ये दुसऱ्या पदाला प्राधान्य असतं। राजाज्ञा, राजाची आज्ञा, अष्टांग 8 अंगांचा समूह, पुरुषोत्तम तर पुरुषात उत्तम। तर अशा प्रकारे हा तत्पुरुष समास आहे। त्याचे 3 प्रकार आपण अभ्यासले, विभक्ती तत्पुरुष, कर्मधारय तत्पुरुष आणि द्विगु समास, 3 मुख्य प्रकार पाहिले। मित्रो, आज आपल्याला समासाचा तिसरा मुख्य प्रकार पाहायचा तो म्हणजे द्वंद्व समास। आणि याचे आपल्या अभ्यासाला असलेले 3
उपप्रकार पाहिजेत. मुख्य तिसरा प्रकार द्वंद्व समासाचे आणि त्याचे 3 मुख्य उपप्रकार ते क्रमाक्रमाने आपण बघूया. तर द्वंद्व समास म्हणजे काय ते पाहण्यापूर्वी काही उदाहरण आपण घेऊ. पती पत्नी ही संसार रथाची 2 चाके आहेत. पती पत्नी ही संसार रथाची 2 चाके आहेत. हे पहिलं उदाहरण. दुसरं उदाहरण बघूया आपण. योग्य पुरावा उपलब्ध झाला की खरे खोटे कळतेच. योग्य पुरावा उपलब्ध झाला की खरे खोटे कळतेच. तिसरं उदाहरण आपण बघूया की स्नेह मेळाव्यात मित्रमैत्रिणींच्या गप्पा गोष्टी रंगात आल्या. स्नेह मेळाव्यात मित्रमैत्रिणींच्या गप्पा गोष्टी रंगात आल्या. तिन्ही उदाहरणाकडे लक्ष दिलं तर आपल्या अशाच लक्षात येतं बघा. यामधला पती पत्नी हा शब्द, त्यानंतर खरे खोटे हा शब्द दुसऱ्या वाक्यातला, आणि तिसऱ्या वाक्यातला गप्पा गोष्टी हा शब्द. त्या तिन्ही शब्दाकडे आपण जर लक्ष दिलं तर त्यावरून असं आपल्या लक्षात येतं बघा. यामध्ये 2 पद आहेत, पती आणि पत्नी. याही शब्दामध्ये खरे खोटे मध्ये 2 पद आहेत, खरे आणि खोटे. याही ठिकाणी 2 पद आहेत, गप्पा गोष्टी इत्यादी. म्हणजे यावरून आपल्या लक्षात येतं की ज्या सामासिक शब्दामध्ये दोन्ही पदांना महत्व असतं तेव्हा द्वंद्व समास होतो. दोन्ही पदाबद्दल आपल्याला प्रामुख्याने बोलायचं असतं. दोन्ही पद प्रधान असतात, दोन्ही पद प्रमुख असतात, तेव्हा हा द्वंद्व समास होतो. द्वंद्व या शब्दाचा अर्थच 2 असा आहे. द्वंद्व म्हणजे 2. त्या सामासिक शब्दातील दोन्ही पद प्रमुख असतात, मुख्य असतात. प्रामुख्याने दोन्ही पदाबद्दल आपल्याला बोलायचं असतं. म्हणून यावरून जे आपल्या लक्षात येतं की या समासाची दोन्ही पद अर्थदृष्ट्या प्रधान असतात. अर्थाच्या दृष्टीनं समान दर्जाचे असतात तेव्हा द्वंद्व समास होतो. अर्थाच्या दृष्टीनं समान दर्जाचे असतात म्हणजे दोन्ही पदांना प्रामुख्याने महत्व असतं. इतर 2 मागच्या समासामध्ये आपण बघितलं बघा. अव्ययभाव समासामध्ये प्रथम पद प्रधान असतं, पहिलं पद प्रधान असतं. पहिल्या पदाबद्दल आपल्याला प्रामुख्यानं बोलायचं असतं तेव्हा अव्ययभाव समास होतो. गैरहजर किंवा यथामती अशा प्रकारचे शब्द आजन्म, प्रतिदिन, आकंठ किंवा व्यक्तिगणिक किंवा दारोदारी म्हणजे अशा प्रकारे पहिल्या पद प्रधान जिथं असतं तेव्हा अव्ययभाव समास होतो. दुसरं पद प्रधान असतं ते तत्पुरुष समास होतो. राजाज्ञ, अष्टांग, पुरुषोत्तम हे शब्द आपण बघितले. किंवा लोकप्रिय, कष्टसाध्य, चोर भय, घर मालक किंवा नाट्यगृह, वनभोजन
इथं दुसरं पद प्रधान आहे. पण या समासामध्ये दोन्ही पद अर्थदृष्ट्या प्रधान असतात. दोन्ही पदाबद्दल प्रामुख्याने आपल्याला त्या ठिकाणी बोलायचं असतं. समान दर्जाचे असतात, खरे किंवा खोटे, खरे आणि खोटे, पती किंवा पत्नी, पती आणि पत्नी, गप्पा आणि गोष्टी, गप्पा किंवा गोष्टी. अशा प्रकारे हा द्वंद्व समास होतो. याचे 3 उपप्रकार सांगितले जातात. 3 उपप्रकार द्वंद्व समासाचे. पहिला इतरेतर द्वंद्व समास. इतरेतर द्वंद्व समास. द्वंद्व समास त्यानंतर वैकल्पिक द्वंद्व समास आणि समाहार द्वंद्व समास. हे द्वंद्व समासाचे 3 उपप्रकार मानले जातात, सांगितले जातात. इथं एक लक्षात ठेवायचं आहे की ज्या सामासिक शब्दामध्ये दोन्ही पद किंवा दोन्ही शब्द अर्थदृष्ट्या प्रधान असतात, प्रमुख असतात, समान दर्जाचे असतात, तेव्हा द्वंद्व समास होतो. आता इतरेतर द्वंद्व समास केव्हा होतो, वैकल्पिक द्वंद्व समास केव्हा होतो, समाहार द्वंद्व समास केव्हा होतो ते आपण बघूया. आता त्या ठिकाणी प्रत्येकाची काही वैशिष्ट्य आहेत बघा. त्यावरून आपल्या लक्षात येईल की इतरेतर द्वंद्व समासामध्ये दोन्ही पद समान दर्जाचे असतात अर्थाच्या दृष्टीनं. म्हणून अर्थासाठी दोन्ही पदांची अपेक्षा असते. पहिलं वैशिष्ट्य, अर्थासाठी दोन्ही पदांची अपेक्षा असते. हे पहिलं वैशिष्ट्य. आताच आपण बघितलं पती आणि पत्नी, राम आणि लक्ष्मण, राम लक्ष्मण, राम आणि सीता, राम सीता किंवा सीताराम, अशासारखे शब्द या समासाचा विग्रह करताना आणि व यापैकी एक समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय वापरले जाते. आणि व यापैकी एक समुच्चय बोधक उभयान्वयी अव्ययाचा वापर केला जातो. शब्दाच्या जातीतील हे एक अव्यय. बघा, शब्दाच्या जाती आपण मागे अभ्यासलेल्या आहेत. नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, क्रियाविशेषण, शब्दयोगी, उभयान्वयी आणि केवल प्रयोग. उभय म्हणजे 2, अन्वय म्हणजे संबंध. 2 किंवा अधिक शब्दांचा संबंध दाखवणाऱ्या शब्दाला उभयान्वयी अव्यय असं म्हटलं जातं. मग उभयान्वयी अव्यय कोणकोणते? आणि, व, पण, परंतु, वा, अथवा, किंवा, जरी, तरी, जसे, तसे, जेव्हा, तेव्हा, अशासारखे जे शब्द आहेत यांना उभयान्वयी अव्यय असं म्हटलं जातं. या इतरेतर द्वंद्व समासामध्ये आणि व यापैकी एका उभयान्वयी अव्ययाचा त्या ठिकाणी वापर केला जातो. हे समुच्चय बोधक आहेत. समुच्चय म्हणजे अनेकातून एक सांगितलं जातं किंवा अनेकातून 2 सांगितले जातात. समुच्चय बोधक उभयान्वयी
अव्ययाचा वापर होतो. आणि वापरा किंवा व वापरा. पती आणि पत्नी, पती व पत्नी. खरे आणि खोटे, खरे व खोटे. गप्पा आणि गोष्टी, गप्पा व गोष्टी. म्हणजे दोन्हीपैकी कोणतेही आणि किंवा व एकच उभयान्वयी अव्यय वापरू शकतो आपण. दोन्हीचा अर्थ एकच होतो, आणि वचा. तेव्हा इतरेतर द्वंद्व समास होतो. काय उदाहरण आपण बघूया त्याची. पाप पुण्य, पाप आणि पुण्य, पाप व पुण्य असा इथे समासाचा विग्रह आपण करू शकतो. राम लक्ष्मण, राम व लक्ष्मण, राम आणि लक्ष्मण. आई बाप, आई व बाप किंवा आई आणि बाप. किंवा हरिहर, हरी आणि हर. किंवा आपण दुसरा विग्रह करू शकतो, हरी व हर. किंवा स्त्री पुरुष, स्त्री आणि पुरुष, स्त्री व पुरुष. अहि नकुल, अहि आणि नकुल, आही व नकुल. तर अहि म्हणजे साप, नकुल म्हणजे मुंगूस. ने आन हा शब्द बघा. ने आन हा एक शब्द आहे. ने आणि आन, ने आणि ने व आन म्हणजे नेण्याची क्रिया आणि आणण्याची क्रिया एकत्र शब्द. विटी दांडू, विटी आणि दांडू, विटी व दांडू. अशा प्रकारे हा इतरेतर द्वंद्व समास आहे. इथे एकच लक्षात ठेवायचं की अर्थदृष्ट्या दोन्ही शब्द प्रधान असतात, प्रमुख असतात, मुख्य असतात. दोन्ही पदाबद्दल प्रामुख्याने आपल्याला बोलायचं असतं. आणि त्याचा विग्रह करताना आणि व आणि किंवा व यापैकी एका समुच्चय बोधक उभयान्वयी अव्ययाचा वापर करता येतो. दुसरा प्रकार तो म्हणजे वैकल्पिक द्वंद्व समास. याची वैशिष्ट्यच बघा. वैकल्पिक या शब्दाचाच आपल्याला अर्थ लक्षात आहे. विकल्प, विकल्प म्हणजे पर्याय, हे किंवा ते. अशा प्रकारे त्याला वैकल्पिक द्वंद्व समास असं म्हटलं जातं. या सामासिक शब्दामध्ये दोन्हीपैकी एका पदाची किंवा एका शब्दाची अपेक्षा असते. पहिल्या पदाची अपेक्षा असते किंवा दुसऱ्या पदाची अपेक्षा असते. दोन्ही प्रधान पदापैकी एकाचीच अपेक्षा असते. तेव्हा वैकल्पिक द्वंद्व समास होतो. तर बघा, दोन्ही प्रधान पदापैकी एकाचीच अपेक्षा, पहिलं वैशिष्ट्य. दोन्ही पद प्रधान असतात. दोन्ही प्रधान पदापैकी एकाचीच अपेक्षा असते. आणि याचा विग्रह करताना वा अथवा किंवा यापैकी एका विकल्प बोधक उभयान्वयी अव्ययाचा उपयोग केला जातो. वा अथवा किंवा हे तिन्हीपैकी एका विकल्प बोधक उभयान्वयी अव्ययाचा वापर केला जातो. तेव्हा त्याला वैकल्पिक द्वंद्व समास असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ बघा, खरे खोटे, खरे खोटे, खरे किंवा खोटे, खरे किंवा खोटे असा जर विग्रह केला तर तो वैकल्पिक द्वंद्व समास होतो. खरे आणि खोटे जर केला तर इतरेतर द्वंद्व समास होईल. खरे वा खोटे वैकल्पिक द्वंद्व समास. खरे अथवा खोटे वैकल्पिक द्वंद्व समास. 3-4 हा शब्द आहे. समजा 3-4, 3-4
तीन किंवा चार, तीन अथवा चार, तीन वा चार. आणखीन एखादा शब्द बघा, पाप पुण्य. पाप पुण्य, पाप अथवा पुण्य, पाप किंवा पुण्य, पाप वा पुण्य. पास नापास, पास किंवा नापास, पास अथवा नापास, पास वा नापास, असे शब्द. आणि तिसरा जो प्रकार आहे द्वंद्व समासाचा तो म्हणजे समाहार द्वंद्व समास. याही समासामध्ये, तिन्ही समासामध्ये अर्थदृष्ट्या दोन्ही पद महत्वाचे असतात. इथं दोन्ही पदांची अपेक्षा असते, इथं दोन्हीपैकी एका पदाची अपेक्षा असते. पण या समासातील तिसरा जे समास आहे समाहार द्वंद्व समास, या पदाचा विग्रह करताना त्या मूळ पदाच्या बरोबरच त्याच जातीच्या इतर पदार्थांचा अथवा वस्तूचा समावेश अपेक्षित असतो. बघा, समाहार द्वंद्व समासामध्ये त्यामध्ये दिलेल्या सामासिक शब्दातील दोन्ही पद तर अर्थदृष्ट्या प्रधान असतात, प्रमुख असतात, मुख्य असतात. पण त्याच जातीच्या इतर पदार्थांचा किंवा वस्तूचा समावेश त्या ठिकाणी अभिप्रेत असतो. त्याला समाहार द्वंद्व समास असं म्हटलं जातं. म्हणून त्याच जातीच्या इतर वस्तूंच्या समुदायाला महत्व असतं आणि म्हणून हा समास एकवचनी असतो. बघा, एकवचनी, एकवचनी. एक वचन अनेक वचन, एकाचा उल्लेख केला जातो, तिथं अनेकांचा उल्लेख असतो, तिथं अनेक वचन. उदाहरणार्थ बघा, अंथरूण पांघरूण. अंथरूण पांघरूण एकच शब्द आहे. अंथरूण पांघरूण, अंथरूण पांघरूण. यामध्ये बघा, अंथरण्यासाठी आणि पांघरण्यासाठी लागणाऱ्या इतर वस्तू असा त्याचा विग्रह करता येईल. अंथरण्यासाठी आणि पांघरण्यासाठी लागणाऱ्या इतर वस्तू. मग अंथरण्यासाठी असेल समजा चटई असेल, एखादी सतरंजी असेल, गादी असेल, बेडशीट असेल किंवा उशी असेल. पांघरण्यासाठी चादर, रजई किंवा शाल अशा सारख्या वस्तू. म्हणजे अंथरूण पांघरूण असं शब्द त्या ठिकाणी वापरला जातो. दुसरा शब्द बघा, मीठ भाकर. मीठ भाकर. मीठ कॉमा भाकर, चटणी, भाजी किंवा लोणचे, पापड इत्यादी जेवणासाठी लागणारे पदार्थ म्हणजे मीठ भाकर. किंवा चहा पाणी, चहा आणि पाणी किंवा इतर वस्तू, त्याबरोबर बिस्किट किंवा फराळाचे पदार्थ असं त्याचा अपेक्षा असते. भाजीपाला, भाजी आणि पाला, भाजीवर्गीय आणि पालावर्गीय फळे. म्हणून विग्रह करताना भाजी व पाला आणि इतर फळे असा उल्लेख त्या ठिकाणी आपल्याला करता येईल. बाजार आणि हाट आणि दैनंदिन जीवनासाठी लागणाऱ्या वस्तू त्याला बाजार हाट म्हटलं जातं. केर कचरा, केर आणि कचरा काढण्यासाठी लागणाऱ्या इतर वस्तू, मग झाडू असेल किंवा ते केर गोळा करण्यासाठी सुपली असेल, अशा प्रकारच्या वस्तू. अशा प्रकारे हा द्वंद्व समास होतो. हा द्वंद्व समास अशा आपल्या लक्षात आला असेल. या द्वंद्व समासामध्ये सामासिक शब्दातील दोन्ही पद अर्थदृष्ट्या प्रधान किंवा प्रमुख असतात, मुख्य असतात. दोन्ही पदाचा अपेक्षा असते तिथे द्वंद्व समास होतो. त्याचे तीन उपप्रकार, इतरतर द्वंद्व समास, वैकल्पिक द्वंद्व समास आणि समाहार द्वंद्व समास. इतरतर द्वंद्व समासामध्ये दोन्ही पद अर्थदृष्ट्या प्रधान असतात, दोन्ही पदाची अपेक्षा असते
आणि व या समुच्चय बोधक उभयान्वय अव्ययाने ती जोडता येतात. दुसरं, वैकल्पिक द्वंद्व समासामध्ये दोन्ही पद अर्थदृष्ट्या प्रधान असतात, पण दोन्हीपैकी एकाचीच अपेक्षा केलेली असते. आणि समाहार द्वंद्व समासामध्ये की त्याचा विग्रह करताना त्याच जातीच्या इतर वस्तूंचा किंवा पदार्थाचा उल्लेख केला जातो तेव्हा समाहार द्वंद्व समास होतो. मित्रो, या ठिकाणी हा समाहार द्वंद्व समास आपण पूर्ण केलेला आहे. आपल्या अभ्यासाला असलेला चौथा आणि त्यानंतरचा समास म्हणजे बहुव्रीही समास. बहुव्रीही समास चौथा प्रकार बहुव्रीही समास. बहु म्हणजे पुष्कळ, व्रीही म्हणजे तांदूळ किंवा भात असा त्याचा अर्थ शब्दशः. पुष्कळ भात, पण शब्दशः अर्थ घेता येत नाही. ज्या सामासिक शब्दातील त्या ठिकाणी दोन्ही पद किंवा पहिलं पद दुसरं पद दोन्ही पद ही अर्थदृष्ट्या महत्वाची नसून तिसऱ्याच पदाचा बोध होतो तेव्हा त्याला बहुव्रीही समास असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ बघा, माझे कोकणातील मामा बहुव्रीही आहेत. माझे कोकणातील मामा बहुव्रीही आहेत. बहुव्रीही म्हणजे इथं याचा अर्थ असा की पुष्कळ, इथे पुष्कळ तांदूळ पिकवतात. कोकणामध्ये तांदूळ किंवा भात शेती केली जाते. म्हणजे बहुव्रीही या शब्दाचा अर्थ शेतकरी किंवा धान्य संपन्न शेतकरी असा होतो. त्यावरून हा शब्द आपल्या व्याकरणामध्ये रूढ झालेला. काही उदाहरण आपण बघूया. पार्वतीने नीलकंठास वरले. बघा, पार्वतीने नीलकंठास वरले. किंवा कृष्ण हा माझा सहाध्यायी आहे. कृष्ण हा माझा सहाध्यायी आहे. त्यानंतर तिसरं उदाहरण बघा. रावणाला दशमुख असेही संबोधले जाते. रावणाला दशमुख असेही संबोधले जाते. यामध्ये बघा शब्द नीलकंठास, सहाध्यायी आणि दशमुख या शब्दाकडे आपण लक्ष द्यायचं. पहिल्या वाक्यामध्ये बघा, पार्वतीने नीलकंठास वरले. भगवान शंकराचा इथं उल्लेख केला जातो. त्याला नीलकंठ अशी उपमा दिली जाते. त्याचं एक दुसरं नाव आहे नीलकंठ किंवा महादेव. पण इथे नीलकंठास वरले म्हणजे निळा आहे कंठ ज्याचा असा तो, अशा भगवान शंकराची इथं अपेक्षा केलेली आहे. अप्रत्यक्षरित्या त्याच्या नावाचा इथं उल्लेख केलेला आहे. म्हणजे तिसऱ्याच पदाचा बोध होतो. पार्वतीने नीलकंठास वरले याचा अर्थ नीलकंठ या शब्दावरून तिसऱ्याच पदाचा बोध होतो, अपेक्षा केली जाते. त्याला तेव्हा बहुव्रीही समास होतो. दुसरं उदाहरण, कृष्ण हा माझा सहाध्यायी आहे. सह अध्ययन करणारा असा, म्हणजे माझ्या बरोबर अभ्यास करणारा असा. त्याचबरोबर
काल रात्री आमच्या परिसरात नीरव शांतता होती. काल रात्री काल रात्री आमच्या परिसरात नीरव शांतता होती. परिसरात नीरव शांतता होती. इथे नीरव शब्द बघा, म्हणजे इथं रव म्हणजे आवाज किंवा गोंगाट नाहीये. नी म्हणजे नाही, आवाज नसलेली शांतता होती. इथे बघा रावणाला दशमुख असे संबोधले. दशमुख 10 मुखांचा समुदाय किंवा त्याला दशमुख. अशा प्रकारे या समासामध्ये त्या सामासिक शब्दातील दोन्ही पद महत्वाची नसून दोन्ही पदाशिवाय तिसऱ्याच पदाचा बोध होतो, तेव्हा त्याला बहुब्री समास असं म्हटलं जातं. आणि दिलेला सामासिक शब्द हा तिसऱ्या पदाचे विशेषण असते. बघा दिलेला सामासिक शब्द बघा, नीलकंठ हा शब्द हे शंकराचं किंवा महादेवाचं विशेषण आहे. म्हणजे विशेष नामाऐवजी त्या ठिकाणी इथे शब्द वापरलेला आहे. नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असं म्हटलं जातं. इथं सहाध्यायी शब्द विशेषण आहे. सहाध्यायीकरण दशमुख हे त्याचं विशेषण आहे, किंवा इथं नीरव ही विशेषण आहे. म्हणजे त्या सामासिक शब्द त्या तिसऱ्या पदाचं विशेषण असतं, तेव्हा बहुब्री समास होतो. अशा प्रकारे या समासाचे आणखीन काही उदाहरणं सांगता येतील आपल्याला. समुद्राने पितांबराला वरले. पितांबर हा शब्द पित आहे अंबर असा, किंवा पित अंबर म्हणजे वस्त्र. पितांबर ज्याने धारण केले आहे असा तो पितांबर म्हणजे भगवान विष्णू. समुद्राने पितांबराला वरले म्हणजे पीत ज्याने वस्त्र धारण केले आहे असा तो पितांबर. किंवा लक्ष्मीकांत, लक्ष्मी आहे कांता ज्याची असा तो भगवान विष्णू. किंवा गजानन शब्द, गजाचे आनन आहे असा तो गणेश. आनन म्हणजे तोंड. जितेंद्रिय, जित इंद्रिय ज्याने जित केलेली आहेत असा तो जितेंद्रिय. जितेंद्रिय बुद्धिमत्तां वरिष्ठं वातात म्हणजे वानरयुत मुख्यम श्री रामदूतम शरणम प्रपद्ये. जितेंद्रिय कोणाला म्हटलं जातं? हनुमानाला म्हटलं जातं. हनुमान जितेंद्रिय. जित म्हणजे जिंकलेली आहेत इंद्रिय ज्याने असा तो, म्हणजे तिसऱ्याच पदाचा बोध केला जातो. जितेंद्रिय ही हनुमानाला दिलेले विशेषण. तर अशा प्रकारे मित्रो या ठिकाणी हे चारही समास या ठिकाणी पूर्ण झाले. अव्ययभाव समास, तत्पुरुष समास, द्वंद्व समास आणि बहुब्री समास. त्यानंतर तत्पुरुष समासाचे उपप्रकार आणि द्वंद्व समासाचे उपप्रकार हाही समास हा भाग या ठिकाणी आपण पूर्ण केला. आज इथं आपण थांबूया. धन्यवाद.